आजवर पास्ता तयार करण्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी तुम्ही बघितल्या असेल, पण हा पास्ता इथे बघू शकता एकदम असा छान परफेक्ट शिजलेला आणि यासोबतच छान असा एकदम सॉसी सॉसी आहे, अजिबात ड्राय नाही. आणि अशा पद्धतीने तयार केलेला हा पास्ता खायला इतका जबरदस्त लागतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी संपेपर्यंत खातच राहतील. तरी ते परफेक्ट आणि एकदम चवीला जबरदस्त लागणारा पास्ता तयार करण्याकरिता ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा. तर इथे सगळ्यात आधी पास्ता तयार करण्याकरिता एका प्लेटमध्ये मी इथे 3 वाटी इतका हा पास्ता काढून घेतलेला आहे. पास्ता काढल्यानंतर सगळ्यात आधी मी इथे गरम पाणी करायला ठेवलं. आता इथे पाणी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला छान उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे. यासोबतच यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि भरपूर सारं यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता याला छान अशी आपल्याला अगदी अशी खडखडून अशी उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतरच हा पास्ता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथे यामध्ये तेल टाकल्यामुळे हा पास्ता अगदी असा सुटसुटीत असा शिजून तयार होतो आणि यासोबतच पास्ता पाण्यामध्ये उकळत असताना त्याचा अगदी तुकडा देखील पडत नाही. आणि इथे गॅस देखील आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवर हा पास्ता आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे आणि मध्यंतरी चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने हे ढवळत राहायचं आहे, नाहीतर पास्ता खाली बसू शकतो आणि त्यामुळे हा पास्ता अगदी त्या पातेल्याला लागू सुद्धा शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मध्यंतरी हे चमच्याच्या मदतीने छान असं ढवळत राहायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने छान असं खडखडून हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर अगदी 5 मिनिटामध्ये हा पास्ता मस्त परफेक्ट असा शिजून तयार होतो. तर इथे 5 मिनिट झालेले आहे आणि ते बघू शकता पास्ता देखील इथे अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे, अजिबात याचा तुकडा पडलेला नाही. फक्त इथे आता पास्ता घेत असताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, म्हणजे पास्त्याचा तुकडा देखील पडत नाही. आता इथे सगळ्यात आधी गॅस मी बंद केला आणि त्यानंतर आता एका टोपामध्ये अशा पद्धतीची आपल्याला गाळणी ठेवायची आहे आणि आता या गाळणीवर आपल्याला हा पास्ता अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आता अगदी गरमागरम पास्ता आहे, त्यामुळे यावर आपल्याला लगेचच यावर 2 ते 3 वेळा छान असं थंड पाणी यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. आणि यावर थंड पाणी टाकल्यानंतर याला पुन्हा असं चमच्याच्या मदतीने याला आपल्याला पुन्हा असं हलवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी असा मोकळा सुटसुटीत हा इथे पास्ता शिजून तयार झालेला आहे. तर इथे आपण परफेक्ट असा पास्ता शिजवण्याची पद्धत बघून घेतली. आता यानंतर पास्त्याला फोडणी कशी द्यायची हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. तर इथे फोडणीकरिता सगळ्यात आधी मी इथे तेल छान गरम करून घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी मी इथे आवश्यकतेनुसार यामध्ये जिरे घालून घेतलं. आता जिरं छान आपल्याला फुलू द्यायचं आहे. यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि छान अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदासुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि अगदी हलकासा मऊ पडेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी इथे छान अशा बारीक कट केल्या आणि यासुद्धा यामध्ये छान अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहे. आता हे सगळं छान हलकंसं मी इथे परतून घेतलं. आता इथे पास्ता तयार करत असताना यामध्ये आपल्याला टोमॅटो थोड्या जास्त प्रमाणामध्ये घालायचा आहे, म्हणजेच पास्ता देखील तेवढाच चवीला भारी बनतो. त्यामुळे मी इथे अगदी मोठ्या आकाराचे 2 छान पिकलेले टोमॅटो घेतले, छान बारीक कट करून घेतले आणि आता यामध्ये घालून यालासुद्धा छान असं परतून घेणार आहे. म्हणजे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटोसुद्धा यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे. यासोबतच आता मी इथे यामध्ये हळदसुद्धा टाकून घेतली. आता हळदसुद्धा मी यामध्ये छान अशी मिक्स केली. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरा पावडर घातला आणि चवीनुसार यामध्ये मिरची पावडर घातलं. आता इथे मिरची पावडर वगैरे घालत असताना थोडं कमी घाला, कारण आपण इथे नंतर पास्ता मसाला देखील घालणार आहोत आणि त्यामुळे पास्ता तिखटसुद्धा होऊ शकतो. आता हे सगळं छान मी इथे हे सगळे मसाले परतून घेतले आणि त्यानंतर एक छान अशी शिमला मिरची मी इथे बारीक कट केलेली होती, ती सुद्धा यामध्ये आपल्याला पूर्णपणे मसाल्यांमध्ये मिक्स करायची आहे. आणि इथे शिमला मिरची फक्त मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करायची आहे, अजिबात शिजू द्यायची नाही किंवा मऊ देखील पडू द्यायची नाही. आता इथे बघू शकता छान इथे सगळीकडे तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आता मी इथे माझ्या फ्लेवरनुसार किंवा आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण पास्ता मसाला ॲड करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पास्ता मसाला यामध्ये अगदी हलकासा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे पास्ता ड्राय होऊ नये किंवा छान असा रसरशीत व्हावा, यासाठी यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पाण्याला आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे आणि यासोबतच याला छान असं मिक्स करायचं आहे. तर इथे बघू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि याला छान अशी उकळी देखील आलेली आहे. आता यामध्ये जो आपण इथे पास्ता शिजवून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर हा पास्ता यामध्ये छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे.
तर इथे बघू शकता पास्ता मी इथे छान मिक्स करून घेतला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण याला छान मिक्स करूनच घेणार आहोत. यासोबतच यामध्ये आपल्याला अगदी 1 ते 2 चमचा इतकं टोमॅटो केचपसुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करायचं आहे. आता इथे मिक्स झालं. आता फक्त इथे अगदी मीडियम गॅसवर 2 मिनिटांकरिता हा पास्ता आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. आणि पास्ता शिजवत असताना हे असंच आपल्याला अशाच पद्धतीने याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून पास्ता भांड्याला लागणार नाही. आणि ते बघू शकता 2 मिनिटानंतर हा पास्ता इथे मस्त असा शिजलेला आहे. यामध्ये शिमला मिरचीसुद्धा इथे बघू शकता अजिबात मऊ पडलेली नाही आणि पास्ता देखील एकदम असा परफेक्ट पद्धतीने इथे शिजलेला आहे. याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अजिबात ड्राय न होता अगदी मस्त असा रसरशीत छान असा अगदी ज्युसी इथे हा पास्ता बनवून इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तयार केलेला पास्ता एकदा बनवला की लगेच संपून जातील ही माझी खात्री आहे. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने छान अगदी परफेक्ट असा एकदा तरी पास्ता नक्कीच तयार करून बघा. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर तुम्हाला ही पास्त्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.